शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे, संपादक। पितृपक्षाच्या मुहूर्तावर छावा क्रांतीवीर सेना नाशिकच्या वतीने नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक 25 मध्ये खड्डेमुक्त रस्त्यासाठी अनोखे आंदोलन। सविस्तर वृत्तांत। पितृपक्षाचा हा काळ पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे असे शास्त्रानुसार सांगतात। पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच अनेक समस्यांपासून सुटका होते। पितृपक्षात मनोभावे काही पितृंना मागितले तर ते आपल्या समस्या लवकर मार्गी लावतात। हे समजून कधीपासून नाशिक शहरात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे। प्रत्येक ठिकाणी खूप मोठे खड्डे झालेले आढळून आले आहेत। खूप वेळेस नाशिक महानगरपालिका व प्रशासन यांना निवेदन देऊन तसेच आंदोलन करून सुद्धा हे खड्डे बुजवले जात नाही। या खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप शारीरिक आजाराला तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतात। अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। नाशिक महानगरपालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे। या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे। या सर्व मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आज छावा क्रांतीवीर सेना नाशिकच्या वतीने त्रिमूर्ती चौक या ठिकाणी खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले। यावेळी खड्ड्यांना पुष्पहार, गुलाल, कुंकू, हळद या सर्वांनी विधिवत पूजा करण्यात आली आहे, जेणेकरून नाशिक महानगरपालिका नव्हे तर पूर्वज तरी आपल्या नवीन नाशिकचे खड्डे दुरुस्त करतील। हे आंदोलन छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे व शहर अध्यक्ष योगेश नाना गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे आबा पाटील, राहुल काकळीज, शुभम महाले, योगेश आहिरे, गोपी पगार, जितेंद्र पाटील, दर्शन चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे, संपादक।